सलग 12व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच. इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम. इराणचाही पलटवार. जवळपास 2000 जणांचा मृत्यू, हजारो जखमी. इराणच्या तेल प्रकल्पांवर हल्ले नको. अमेरिकेचे इस्रायलला निर्देश. युद्धानंतर इराणशी तेलाचा व्यापार करायचा असल्यानं अमेरिकेची इस्रायलला सूचना. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या सगळ्या मंत्र्यांना सूचना. सगळ्या मंत्रालयांना परस्पर समन्वयानं काम करत युद्धाचा नागरिकांवर होणारा परिणाम कमी करण्याचे निर्देश. युद्धाचा फटका लग्नसराईला. गॅसच्या तुटवड्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये 10,000 लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ. 450 कॅटरर्सनी ऑर्डर रद्द करण्यास सुरुवात केली. गॅसच्या तुटवड्यामुळे पुण्यात मेस खानावळी बंद होण्याच्या मार्गावर. शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची उपासमार. परिस्थिती निवळली नाही तर गावी परत जावं लागण्याची भीती. युद्धाचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम. एअर इंडियाचं तिकीट कमालीचं महागलं. दिल्ली लंडन तिकीट 1 लाखांपार. एअर इंडियानं इंधन अधिभार वाढवला. मुख्यमंत्री आज विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देणार. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री बोलणार. तर विधान परिषदेत सरसकट कर्जमाफीची विरोधकांची मागणी. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरूच राहणार. गृहमंत्री अमित शहांच्या उत्तरानंतर मतदान होण्याची शक्यता. भाजपच्या सगळ्या खासदारांना व्हीप जारी. बुलढाणा जिल्ह्यात 24 तासात एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता. 1 जानेवारी ते 10 मार्चपर्यंत 200 महिलांसह 289 जण हरवले. सर्वसामान्यांत चिंतेचं वातावरण. मुंबईमध्ये काल पारा 40 अंशांवर. 5 वर्षातल्या सगळ्यात उष्ण दिवसाची नोंद. आणखी 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज. विदर्भातही पारा 41 अंश सेल्सिअसच्या जवळ. हेडलाईन